कुकरची धावा, जिथं बघावं तिथं कुकर चालवलंय. गावागावात, वाडी तांड्यात, शहरात, गल्लीत कुकर शिवाय काही दिसायला तयार नाही. त्यामुळं प्रस्थापित लोकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. मित्रहो, मागच्या 3 महिन्यापासून आपण या मतदारसंघातल्या 300 गावांमध्ये गेलो, प्रत्येक वाडी तांड्यावर गेलो. ही आम्हाला रस्ता नाही, प्यायला योजना नाही. कंधारची हालत तर आमची अशी आहे, याला शहर म्हणावं का ग्रामपंचायत म्हणावं कळत नाही. कंधार शहरामध्ये बांधवनो एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचा नागरिक राहतो, त्यांना कुठल्याही या शहराला साधा पिण्याचं पाणी दिलं जात नाही. आणि म्हणून तुम्हाला बदल करावा लागेल. बदल केला तरच विश्वासाने विकास घडेल. नाहीतर 30-30 तोंड, 30-30 चेहरे बघून आमची जनता आता कंटाळलेली आहे. या तालुक्यामध्ये पक्ष राहिला नाही, फक्त तोंड बघून मतदान करावं लागेल, चेहरे बघून मतदान करावं लागेल. पक्ष विकाऊ झाले, नेते दलाल झाले आणि जनता हलाल झाली, अशी अवस्था आमच्या मतदारसंघामध्ये आहे. म्हणून बांधवनो, मी आपल्याला नम्रपणे सांगणार आहे, मनोहर धोंडे काही नेता नाही. मनोहर धोंडे 40 वर्षाचा चळवळीतला कार्यकर्ता आणि चळवळ करताना आम्ही यश अपयशावर अवलंबून नाही. पैशाची मस्ती आमच्याकडे नाही. गोर गरिबाला, दीनदलिताला, ओबीसीला न्याय कसा मिळेल. मित्रहो, आमच्या जयस्वाल भाभींनी सांगितलं, या शहरामध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही. 6 वाजल्याच्या नंतर इथं अंधाराचा अंधार असतो. कंधार आणि सगळीकडे अंधार. साधे रस्त्यावरचे लाईट नाहीत. आमच्या शहरातल्या अनेक गल्ल्यांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. भीमगड सारखा परिसर मी गेलो होतो, जिथं माणसं राहतात की जनावरं राहतात कळायला मार्ग नाही. कोणतीच सुविधा दिली जात नाही. आणि गेली 20 वर्ष, 25 वर्ष आम्ही तुम्हाला सुविधा देऊ या थापा मारून या ठिकाणची लोक आमची मतं घेऊन गेली. आणि म्हणून बांधवनो, या शहराचा विकास करायचा असेल, तालुक्याचा विकास करायचा असेल, तर आपल्याला कुठेतरी विश्वासानं, एकजुटीनं उद्याच्या 20 तारखेला प्रेशर कुकरचंच बटन दाबावं लागेल. कंधार शहरामध्ये 3 दिवसाआड पाणी आहे. जे पाणी येत आहे ते सुद्धा पिण्याच्या लायक नाही. डायरेक्ट आमच्या लिंबोटी धरणाचं पाणी हे एका हौदात टाकलं जातं आणि हौदातून गल्ली गल्लीनं 3 दिवस दिलं जातंय. आमच्याकडे वाढीव वस्ती आहेत, हद्दवाढ आहे. त्या हद्दवाढ परिसरांमध्ये घर नगरपालिकेला लागले नाहीत. त्यांना कुठलं लाईट पाणी मिळत नाही, वीज मिळत नाही वेळेवर, रस्ता नाली मिळत नाही. आणि म्हणजे ज्या शहरातल्या सुविधा आहेत त्या गावात मिळतात, पण कंधारमध्ये मिळत नाही, तशी अवस्था आहे. म्हणून कंधार शहराचं बकाल स्वरूप आमच्या अगोदरच्या वक्त्यांनी मांडलंय. जिथं आपण बसलो तिथं पाठीमागच बघायला लाजा सुद्धा नाही, बोर्ड लावलाय. अरे बाबांनो, हा बोर्ड तर तुम्ही 2019ला लावला होता. काय रस्ते केले तुमचे बगल बच्चे पोचण्यासाठी? कंधारच्या जनतेला तुम्ही वेठीला धरला. तुमच्या बगल बच्च्याची दुकानं चालवावेत म्हणून तुम्ही गरीब व्यापाऱ्यांना देशोधडीला लावला. तुमचे चमचे पोचल्या जावेत म्हणून तुम्ही या कंधार शहराची वाट लावली.
या ठिकाणचा व्यापारी गुन्ह्या गोविंदानं पोट भरत होता. येणारा कुठलाही आमचा नागरिक असेल तर त्याला उत्तम बाजारपेठ होती. पण बांधवांनो 2012ला त्यांच्या मनात आलं आणि गरिबाचे दुकान यांनी पाडून टाकले. 12 वर्ष काही झालं नाही. 12 वर्षानंतर आता कुठं पुढाकार घेतल्याच्या नंतर गोरगरिबाला 250 दुकानाची गाळे मिळाले. दुकानं चालू होत आहेत. या शहरातल्या मध्यमवर्गीय व्यापारी बांधवांना मी नम्र विनंती करेल, 2-5 मोठे व्यापारी जे प्रताप चिखलीकरचे, आशा शिंदेचे चमचे आहेत, त्यांचा विषय मला काही करायची गरज नाही. परंतु ज्यांचं हातावर पोट आहे, मध्यमवर्गीय व्यापारी आहेत, त्या व्यापाऱ्यांना मी नम्रपणे सांगेल, बांधवांनो तुम्ही माझ्याकडे आलात, मी तुम्हाला शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये कंधारच्या व्यापाऱ्यांना मी गाळे दिल्याशिवाय राहणार नाही. मी श्रेयासाठी काम केलं नाही, जात धर्म बघितला नाही, कुठलीही पार्सिलिटी केली नाही. ज्यांच्या नशिबात होतं त्यांना मिळालं. परंतु 250 दुकानाची गाळे मिळाले. आता एवढ्यावर आपल्याला थांबता येणार नाही. कंधारच्या व्यापाऱ्यांनी, कंधारच्या जनतेने तुमच्यातला एक लहान भाऊ म्हणून मनोहर धोंडेला उद्याच्या 20 तारखेला प्रेशर कुकरचं बटन दाबून मतदान करून जर आशीर्वाद दिला तर बांधवांनो आपण विश्वास ठेवा, या 500 दुकान दिलाय. माझ्या वचननाम्यामध्ये विकासाची 40 कलम दिलेली आहेत आणि त्या 40 कलमामध्ये मी कंधारच्या व्यापाऱ्यांना अभिवादन दिलंय की पत्र्याचे गाळे नाही तर स्लॅबचे 500 दुकानं या ठिकाणी बांधून व्यापाऱ्यांना तुटपुंजा भाड्यावरती दिले जातील. आज काय भाडे आहेत? आम्ही दिलेल्या गाळ्यांना भाडं आहे 2700 रुपये महिना. आणि खाजगी दुकान घ्यायचं असेल किंवा याच्या अगोदर जे बांधले गाळे, त्या गाळ्याची सोडत 50-50 लाखावर गेली. साधा व्यापारी कुठेही तिथं पोट भरू शकत नाही, ते दुकान घेऊ शकत नाही, अशी अवस्था निर्माण झाली. आणि म्हणून कमी खर्चामध्ये, कमी भाड्यामध्ये, भाडे तत्वावर या कंधार शहरामध्ये स्लॅबचे बांधलेले 500 दुकानं मी दिल्याशिवाय राहणार नाही, हे अभिवचन मी या ठिकाणी देतोय. मला माहिती आहे मी सत्तेवर नसताना गाळे देण्यासाठी सत्तेचा माज असलेले आमदार आणि खासदार पूर्ण वावकात लावून त्यांनी विरोध केला. सत्तेचा माज असलेले आमदार खासदार यांनी हे व्यापाऱ्याचे गाळे होऊ नयेत म्हणून पूर्ण ताकद लावली. पण बांधवांनो, कायदा कोणाच्या बापाच्या घरी नाही, हे पहिलं वाक्य वापरलं होतं. आणि कायद्याच्या चौकटीमध्ये आमदार खासदारांनी विरोध केल्यानंतर सुद्धा ग्रामपंचायतचा सदस्य नसलेल्या मनोहर धोंडेने 250 दुकानाची गाळे दिले. आणखी 150 गाळे द्यायचे होते, पण आचारसंहिता लागली. आणि म्हणून अर्धवट राहिलेलं जे काम आहे त्या कंधार शहरातल्या व्यापाऱ्यांना पूर्णत्वास नेण्यासाठी मी वचनबद्ध आहे. वचननाम्यामध्ये मी दिलेलं आहे. कंधार शहरात हद्दवाढ भाग आहे, अनेक वस्त्या वाढलेल्या आहेत. त्या नागरी वस्त्यांना नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे. शहरामध्ये मुख्य रस्त्यावर लाईट नाही, एमएससीबी वेळेवर काम करत नाही, नळाचं पाणी 3-3 दिवस येत नाही. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग आहे, मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय लोक राहतात. त्या मध्यमवर्गीय लोकांना त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळत नाही. कोणाला घरकुल मिळत नाही,
निराधार योजनेचा लाभ मिळत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या योजना ह्या गोरगरिबांपर्यंत देण्यासाठी मनोहर धोंडे या ठिकाणी काम करणार आहे. मी माझ्या वचननाम्यामध्ये सांगितलंय, पुन्हा एकदा सांगेल, मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग आहे. बांधवनो, या सरकारने कर्मचाऱ्यांचं पेन्शन बंद केलंय. विधानसभेत कोणता आमदार बोलायला तयार नाही, कारण ते पक्षाच्या खुट्ट्याला बांधलेले आहेत. आता मी मोकळा आहे, कारण माझाच पक्ष आहे. झेंडा आहे आमचा आणि दांडा आहे आमचा. कोणाच्या परवानगीची गरज नाही. एक मिनिट. आणि म्हणून जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लावण्यासाठी मनोहर धोंडे विधानसभेमध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. शहराच्या विकासावर बोललं पाहिजे, वाडी तांड्याच्या विकासावर बोललं पाहिजे, गावाच्या विकासावर बोललं पाहिजे. परंतु बांधवांनो, हे निवडून गेलेले लोक विकासावर बोलायला तयार नाही. हे जातीवर बोलतायत, हे पैशावर बोलतायत. निवडणुका ह्या पैशाच्या मस्तीमध्ये जिंकणार या आविर्भावामध्ये ही लोक आहेत. आणि म्हणून गरीब जनतेला माझी हात जोडून विनंती आहे, दीनदलित जनतेला, अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांना, ओबीसी बांधवांना, बहुजन शेतकरी कष्टकऱ्यांना माझं नम्र आवाहन आहे. बांधवांनो, तुम्ही 75 वर्ष सगळ्यांना मत देऊन बघितलंय. 15 वर्ष मनोहर धोंडे इकडे काम करतोय, 40 वर्ष महाराष्ट्रात चळवळीमध्ये काम करतोय. आणि म्हणून तुम्ही एकदा एक वेळेला सगळ्या गरिबांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची एकजूट बांधा आणि मनोहर धोंडेचं प्रेशर कुकरचं बटन दाबून आशीर्वाद द्या. तुम्हाला मी विकास दिल्याशिवाय राहणार नाही. काय दिलंय याबद्दल मला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. काय चाललंय हे मी काही तुम्हाला सांगावयाची आवश्यकता मला वाटत नाही. जे वर चाललंय तेच आमच्या कंधार लोह्यामध्ये चालू आहे. बांधवनं ज्यांनी फॉर्म भरले, ज्यांनी अर्ज उचलले, त्यांनी काय धंदे केले, कोणाला पाठिंबा दिले. विकासाला पाठिंबा देण्याची दानत आणि ऐपत त्यांच्यात नाही. जिथं गठोडं मिळतंय आणि जिथं जातीचे असतात तिथंच ही लोक जातात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. बरं, तुम्ही किती लोकांना फसवणार? एक भाऊ एकनाथ पवारला पाठिंबा द्यालाय, तर दुसरा भाऊ आंटीला पाठिंबा द्यालाय. तुम्ही जनतेला मूर्ख समजलात का? आणि म्हणून मी जनतेला विचारणार आहे, जनतेला नम्रपणे सांगणार आहे, ज्यांनी अशा प्रकारचे पाठिंबे दिलेत ना, ते उद्या मैदानात निवडणुकीला येणार आहेत. कोणी जिल्हा परिषदेला येणार आहे, कोणी नगरपालिकेला येणार आहे, कोणी पंचायत समितीला येणार आहे. तेव्हा मात्र मत काही ते तुमचा पाठिंबा देणारा नेता देणार नाही, मत ही समोर बसलेली मायबाप जनता देणार आहे. आणि म्हणून तुम्हाला मनोहर धोंडे चालत नाही तर आम्हालाही तुम्ही चालत नाही हे धमक दाखवा. जी बहुजन लोक आहेत त्यांनी ही हिंमत दाखवा. आम्ही आयुष्यभर तुमच्या म्हणण्यावर दगडालाही मतदान केलं, पण आम्ही एकदा विनंती करत होतो की आमच्यासाठी एकदा मनोहर धोंडेला मदत करा, तर तुम्हाला ते पचलं नाही, तुम्हाला रुचलं नाही. आणि म्हणून आता ही त्यांनी केलेली फारकत पुन्हा आपल्याला जोडायची आवश्यकता नाही. येऊ द्या जिल्हा परिषदेला हिसाब चुकता करा. करणार का नाही? देणार का नाही धडा? बांधवून तुम्हाला करावंच लागेल. आणि म्हणून या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मी बोललो. शहराला पाणी नाही, गावाला पाणी नाही, वाडीला तांड्याला प्यायला पाणी नाही. आणि या तालुक्यामध्ये धरणाचं पाणी आमच्या कंधारला किंवा लोह्याला मिळालं नाही. ज्यांना तुम्ही पैसे घेऊन निवडून दिलं, बांधवनं त्यांनी पाणी उदगीरला विकलं, जळकोटला विकलं, अहमदपूरला विकलं, पालमला विकलं, गंगाखेडला विकलं, पण कंधारला दिलं नाही, लोह्याला दिलं नाही. एवढंच नाही बांधवनो, जनतेला वेठीला धरून यांनी त्या भागात, त्या गावात एक दोन बोके पोचलेत.
आणि त्या बोक्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला वेठीला धरतायत। या बोक्यांना पोचण्यासाठी रोडचे टेंडर त्यांना दिले जातात, नळ योजनेचे टेंडर त्यांना दिले जातात, धरणावरचे मासा धरायचे टेंडर त्यांना दिले जातात। आणि म्हणून या टेंडर बहादरांना, या चमच्यांना अशा प्रकारच्या भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशाचा माज आलाय। मी अभिवचन देतोय, 40 कलमी विकास आराखडा मी दिलाय, त्याच्यामध्ये धरणावर जी आमची बांधव आहेत, भोई समाज बांधव, पुन्हा एकदा जाहीरपणे सांगेल, आमचा एक तरुण कार्यकर्ता माधव डुबुकवार, याच्यावर मी तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे। मी तुम्हाला अभिवचन देतो, महाराष्ट्र सरकारच्या GR नुसार, नियमानुसार ज्या तालुक्यातलं धरण आहे त्या धरणात मासे धरण्याचा पहिला अधिकार हा पारंपरिक व्यवसाय असलेल्या भोई समाजाचा आहे। या मतदारसंघामध्ये 22,000 मतदान भोई समाजाचं आहे। साधी गोष्ट नाही। आमच्या भोई समाजाला ठरवलं आणि एकजुटीने जर कुकरला मतदान केलं तर भल्या भल्याला आडवं करू शकतात, एवढी ताकद आमच्या भोई समाजाची आहे। पण तरी त्यांना उपेक्षित ठेवलं। लिंबोटीचं धरण असेल का बारूळचं धरण असेल, बांधवानं ही धरणं मासेमारी करण्यासाठीचं टेंडर यांनी यांच्या चमच्याला दिलं, बगलबच्च्याला दिलं। बरं टेंडर दिलं तर दिलं, अरे मध्ये तुला पाण्यात उतरता येत नाही, पाण्यात उतरून जाळं टाकून मासे धरणारा हा आमचा जातीवंत भोई समाज आहे। त्यांना त्या पाण्यात उतरून मासे धरायला सुद्धा मजुरी देत नाही। बिहार मधून लोक आणतात आणि त्यांच्या माध्यमातून मासेमारी करत या ठिकाणावर आम्हाला वेठीला धरतात। म्हणून या दोन्ही तालुक्यातल्या भोई समाजाला मी आश्वासित करतोय, बांधवांनो, मी आपल्याला अभिवादन देतोय, 23 तारखेला विजयाचा झेंडा लागला ना लागला, दोन्ही तालुक्यातले सगळे धरणं या चमच्यांच्या पार्श्वभागावर लात मारून बाहेर हाकलणार आणि भोई समाजाला मासे धरायला देणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला। या दोन्ही तालुक्यामध्ये वड समाज मोठ्या संख्येनं, बांधकाम करणारा, मजुरी करणारा वड समाजाची कोणीच दखल घेतली नाही। मोठ्या संख्येनं हा समाज राहतो, त्यांना मिळणाऱ्या शासकीय योजना ह्या वड समाजापर्यंत कधीच गेल्या नाही। आणि म्हणून गावागावात राहणारा जो वड समाज आहे तो आज एकजुटीनं मनोहर धोंडेच्या पाठीमागे आहे। त्यांना वाटतंय, विश्वासानं वाटतंय की आम्हाला 75 वर्ष काही मिळालं, आम्हाला न्याय देतील। छोट्या छोट्या समाजाची लोक आहेत, ती माणसं नाहीत का? ती लोकशाही जगत नाहीत का? तुम्हाला जो अधिकार आहे मताचा तोच त्यांनाही आहे। तुमच्या मताची जी किंमत आहे तीच त्यांच्या मताची किंमत आहे। म्हणून या मतदारसंघात जे छोटे समाज आहेत, वैदू समाज असेल, गोसाई समाज असेल, वडार समाज असेल, यासारख्या अनेक समाजाची बांधव ही उपेक्षित राहिली। खास करून बौद्ध समाज, मातंग समाज, मुस्लिम समाज यांना सुद्धा न्याय मिळाला नाही। मित्र हो, खर तर लोहा आणि कंधारच्या मुस्लिमांनी त्या काळ्या मांजराला डोक्यावर घेऊन नाचले नाही, असं नाही। त्यांना प्रत्येक निवडणुकीत कोणाही पक्षात गेलं तरी साथ दिली, मतदान केलं। त्याच्या बदल्यात काय मिळालं मुस्लिमांना? काय मिळालं दलितांना सांगा? फक्त वापर करून घेतला। आणि आज पुन्हा तुम्हाला भुरळ पाडण्यासाठी, तुमच्या डोळ्यात धुळफेक टाकण्यासाठी कमळाच्या फुलावर मुस्लिम समाज मतदान देणार नाही म्हणून घड्याळ बांधून आला। रे बाबा, एवढं मूर्ख समजतो का आम्हाला? घड्याळीला मत दिलं तरी ते महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसला जाणार आहे। जरी आम्ही घड्याळीला मत दिलं तरी ते महायुतीला जाणार आहे। आणि म्हणून या ठिकाणचा मुसलमान, जो सच्चा मुसलमान आहे, तो घड्याळीला मत देऊ शकत नाही। हीच अवस्था महाविकास आघाडीची आहे। बांधवांनो, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा
पुण्याहून आलेलं एक पार्सल आलंय, ते काही शिवसेनेचं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते शिवसेनेचं नाही, ते देवेंद्र फडणवीसला सांगून आलंय की मी लोह्यामध्ये जाऊन शिवसेनेतून निवडून येतो आणि निवडून आल्यावर तुमच्याकडेच येतो. आणि म्हणून ही फसवेगिरी चाललेली आहे. तुम्हाला विश्वासाने सांगतो, उद्याच्या 20 तारखेच्या नंतर हे पुण्याहून आलेलं पाखरू, एक चिमणी फिराली ना इकडे, पुण्याहून आलेली चिमणी ही पुण्याला परत जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला ताकदीनं उभा टाकावा लागेल. या दोन्ही तालुक्यात 15 वर्ष मनोहर धोंडे बसून आहे. कोणाही गरीबाला अडचण आली, कोणाही शेतकऱ्याला कष्ट करायला जर या ठिकाणी अन्याय झाला तर मनोहर धोंडे तुमच्या पाठीशी उभा आहे. विकासावर मत मागा. मत मागायचं ना जनतेला. तुम्हाला जनतेने निवडून दिलं होतं, तुम्ही काय दिवे लावले हे सांगा आणि विकासासाठी मत मागा. जातीला मत मागू नका. नातेगोते जोडता, छत्रपतीचं नाव घेता, मराठ्यांचं बोलता आणि मराठ्याचं आरक्षण जेव्हा सभागृहात बोलायचं असतं तेव्हा मुख घेऊन गप्प बसता. अजून सामान्य मराठा नाही लक्षात आलंय. हे फक्त बहुजन लोकांमध्ये कोंबड्याची झुंज लावावी असे लावतात. यांचे चाटू आणि चमचे त्यामध्ये वापरले जातात. बाचोटीतलं प्रकरण सुद्धा प्रताप चिखलीकरच्या मास्टर माइंड मधून घडलेली घटना, घडून आणलेली घटना. जो बहुजन समाज एकवटत होता तो एकवटू नये, त्यातला तुकडा बाजूला निघून जावा म्हणून ठिणगी टाकायची, दोन समाजात तेढ निर्माण करायचं, आग लावायची आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून सत्तेच्या खुर्चीवर जायचं. ही नीती प्रताप चिखलीकरांची होती, पण तीही उघड झाली. ते जमलं नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणारे बांधवनो, या भागामध्ये विकास घडवायचा आहे. कंधारला, लोह्याला खऱ्या अर्थानं शाश्वत विकास द्यायचा आहे. या ठिकाणच्या मजुराला, सुशिक्षित बेरोजगाराला त्याच्या हाताला काम द्यायचं आहे. तर तुमच्याकडे विकास आराखडा असला पाहिजे. आबूबाईंनी सांगितलं की मनोहर धोंडेचा सांगितलं की आम्ही रेल्वे नांदेड हायकोर्टात जाऊन जनहित याचिकेच्या माध्यमातून आपण ही रेल्वे मंजूर केली. पण 13 वर्षामध्ये तुम्ही ज्याला निवडून दिलं त्या आमदारांनी त्याच्यावर ब्र शब्द काढला नाही. म्हणून मी लोहा कंधारच्या जनतेला आवाहन करेल, तुम्ही मनोहर धोंडेला एकदा संधी द्या. 5 वर्षाच्या काळामध्ये नांदेडहून लोहा मार्गे लातूरला जाणारी रेल्वे ही धावल्याशिवाय राहणार नाही, मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. दुसरा प्रकल्प मी सांगितला. खरं तर आबूबाई, मी 4-2 वेळेला बोलल्यानंतर प्रताप चिखलीकरने एका भाषणात उल्लेख केला, आम्ही सीताफळाचं केंद्र आणू. कशासोबत खातात ते पण माहिती नाही. मी सांगितलं सीताफळ प्रोसेसिंग प्लांट, सीताफळ प्रक्रिया केंद्र या नावाचा कारखाना कैलासवासी केशवरावजी धोंडगे साहेबांनी फुलवडमध्ये निर्माण केलेल्या MIDC मध्ये हा कारखाना आम्ही आणू. आणि हा कारखाना जर आणला तर कारखान्यात काम करणारे 1500 तरुण आणि त्याला कच्चा माल सीताफळ माळावरचे तोडून पिकू घालून विकणारे किमान 10,000 मजूर स्वतःचा संसार चालू शकतील. किमान 15,000 लोकांना त्याच्या हाताला काम मिळेल. आणि अशा प्रकारचा या तालुक्यात रोजगार निर्माण करणारा कारखाना, फुकटची माळरांची सीताफळं, त्याला कुठलंही भांडवल लागत नाही, अशा प्रकारच्या सीताफळाच्या प्रक्रियेचा कारखाना या ठिकाणी आणण्याचं मी अभिवचन दिलंय. माणसं काही स्वतःला कारखानदार समजतात. पुण्यामध्ये मजुरी करायला कारखान्यात गेलेला एकनाथ पवार आता स्वतःला कारखानदार समजतोय. कृपा करून त्याला फार गडगंज पैसेवाला आहे म्हणून भूलू नका. त्यांनी जो पैसा जमा केलाय तो गरिबाचं रक्त पिऊन जमा केलाय. तो एका TS कंपनीमध्ये, TCS कंपनीमध्ये, म्हणजे टाटा कंपनीमध्ये तो कामगार होता. परंतु भाजपमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी लेबर कॉन्ट्रॅक्टरचं लायसन काढलं. जसं रोडचा कॉन्ट्रॅक्टर आहे, नळपाण्याच्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, लाईटच्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तसं कंपन्यामध्ये लेबर पुरवणारा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे एकनाथ पवार आहे. फार मोठा आहे असं समजू नका.
आणि जेव्हा ज्या कंपनीला समजा 100 मुलं कामगार लागत असतील तर ते टेंडर काढतात आणि टेंडर ह्याला मिळतं बांधवांनो हे 100 मुलं तिथं घेऊन जातं हे सांगायला मी 50,000 तरुणांना काम दिलं, हे सांगायला मी 50,000 लोकांना रोजगार दिला। मजुरीवर कंपनीला जे कामगार पुरवतात त्याचा टेंडर हा घेतो, कंपनी एका मुलाला 30,000 रुपये महिना देते आणि हा पुढे त्या कामगाराला 20,000 देतो। एका पोराचे महिन्याला 10,000 तर हजारो पोरांचे करोडो रुपये रक्त ओकून काम करणाऱ्या मजुरांचे पैसे जमा केलेत आणि म्हणून हा पापाचा पैसा। कोणी गिट्टी डांबर खाल्ली, कोणी संडास बांधताना खाल्लं, कोणी काही केलं, कोणी शेतकऱ्याचा विमा केला, हरांचा पैसा जमवलाय आणि या पैशाच्या मस्तीमध्ये या लोकांना उद्याच्या निवडणुका आम्ही जिंकतो असं वाटतंय। म्हणून बांधवांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विकासासाठी पुढे जावं लागेल, एकजुटीने पुढे यावं लागेल। मनोहर धोंडे आणि मनोहर धोंडेची टीम हजारो कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही गावागावात वाडी तांड्यामध्ये पोहोचलो, विकासाचा विश्वास दिलाय आणि म्हणून उन्हाताणामध्ये उपासी तपासी ही जनता जनार्दन मायबाप आपल्या संवाद या ठिकाणी उभी आहे। हे चित्र त्यांच्या नशिबी कधीच येऊ शकत नाही, कारण ते भ्रष्ट आहेत, त्यांना नीतिमत्ता नाही, त्यांना निष्ठा नाही। हे सगळे दल बदलू आहेत। सरडा तरी कमी रंग बदलल, सरडा 7 वेळेला रंग बदलतोय, प्रताप चिखलीकरांनी 8 पक्ष बदलले। हा सरड्याचा बाप निघाला की नाही सांगा? हीच अवस्था तुमच्या एकनाथ पवारची आहे। आणि ही लोक भोंदू आहेत, संधी साधू आहेत, पक्षामध्ये सुद्धा दम राहिला नाही, कुठल्याही प्रकारचं काम राहिलं नाही। दलाल्या आणि एजंट मार्फत तिकीट अशाच पद्धतीनं सकाळी 10 या वेळेवर आपण लोह्याच्या संपर्क कार्यालयावर एकत्र होणार आहोत आणि तिथून अशीच पायी यात्रा निघणार आहे। लोहा शहरामध्ये प्रचंड मोठी पायी यात्रा निघाल्यानंतर लोह्यातल्या मोंढा मैदानावर आपली सभा होणार आहे। ती शेवटची सभा असेल। सभा संपल्याच्या नंतर आपल्या 338 बूथचे जे बूथ प्रमुख आहेत त्यांची आपण एक बैठक ठेवलेली आहे। त्या बैठकीमध्ये त्यांना सूचना दिल्या जातील। त्या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्यानंतर उद्या 5 वाजल्यापासून माझी आपल्याला विनंती असेल, जसं शेतकरी शेतावर आपली रास किंवा खळं राखतो तसं आता ही गोरगरीब जनतेच्या मताची रास तुम्हाला 2 दिवस राखावी लागणार आहे। मला माहिती आहे पैसे देणार आहेत, मी आपल्याला हात जोडून नम्रपणे सांगतो पैसे घ्या, ते तुमचेच पैसे। 600 कोटी रुपयाचा शेतकऱ्याचा विमा ज्या बदमाश लोकांनी खाल्ला तो पैसा तुमचा आहे। जे वाडी तांड्याचे रस्ते आणि पाण्याच्या योजना त्यांनी परस्पर कागदावर करून पैसे खाल्लेत तो पैसा तुमचा आहे आणि म्हणून मनोहर धोंडे आल्यामुळं कदाचित उद्या 2000चा भाव निघेल। जे मिळतंय ते घ्या, परंतु बटन दाबताना मात्र प्रेशर कुकरचं दाबा एवढी विनंती करतो। आणि पुन्हा तुम्हाला सांगतो उद्यापासून मतदान होईपर्यंत मतदानाच्या बूथवर मतदार असेल का कार्यकर्ता असेल कृपा करून जागरूक राहा। यांचं शेवटचं हत्यार आहे, यांनी सगळे षडयंत्र करून बघितलं काही फरक पडला नाही। मताचे तुकडे पाडण्यासाठी पैसे देऊन त्यांनी पोचलेले पोपट मैदानात आणले तरी काही फरक पडला नाही। एकजुटीने बहुजन समाज हा आपल्या सोबत आहे म्हणून शेवटचं हत्यार काढतील आणि ते शेवटचं हत्यार जे आहे ते आहे अफवांचं पीक पेरतील, हळूच कानात फुकतील, मतदानाच्या बूथवर येऊन म्हणतील मनोहर धोंडेंनी पाठिंबा दिला, मनोहर धोंडेंनी माघार घेतली। अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवू शकतात। माझी आपल्याला विनंती आहे बांधवांनो, अशा प्रकारच्या अफवाला बळी पडू नका। तुम्हाला माहिती आहे मनोहर धोंडेचा स्वभाव, मनोहर धोंडे कधी निर्णय घेत नाही, परंतु निर्णय घेतल्यानंतर आम्ही कटेंगे मगर हटेंगे नाहीच्या भूमिकेमध्ये राहतो आणि ही लढाई तुम्हाला जिंकावी लागेल। अफवाला बळी पडू नका।
आमिषाला बळी पडू नका, दबावाला बळी पडायचा विषय येत नाही, काळजी करू नका. प्रशासनावर मी अवलंबून नाही, पोलीस प्रशासन त्यांचं काम करेल. पण जर दादागिरी गुंडगिरी जर कोणा बूथवर करायचा प्रयत्न केला, मी जाहीरपणे सांगालो, जशी राखीव फलटण असते मिलिटरीमध्ये तशी राखीव फलटण आणि गाड्या मी तयार ठेवणार आहे. अभी नहीं तो कभी नहीं. आम्ही काही पंगू नाही. आणि म्हणून कुठल्याही गोरगरिबावर अन्याय होऊ देणार नाही, कोणी गरीबाला धमकी देऊ देणार नाही. आणि जर कोणी मस्ती करायचा प्रयत्न केला तर मी सांगितलंय, मतदारसंघाच्या बाहेरून प्रशासनाने दखल घ्यावी, तो माझा अधिकार आहे. मतदारसंघाच्या बाहेरून आम्ही कॅम्प लावून किमान 5,000 कार्यकर्ते आणतोय. 5,000 कार्यकर्ते. कुठेही जर गरिबाच्या बाबतीत फाडकन जरी वाजलं तर फाडकनी कानाखाली वाजवल्याशिवाय राहणार नाही. आणि शांततेत निवडणुका घ्या. प्रत्येक गरिबाला मतदान करण्याचा अधिकार द्या. त्यांना दहशतीत ठेवू नका, भीती दाखवू नका. तर आम्ही पण शांत राहू. आम्हाला कायद्याची लाज ठेवायची आहे, कायद्याची बूज ठेवायची आहे. पण जर कोणी पार्सिलिटी केली, प्रशासनानं पार्सिलिटी केली आणि कोण्या पाटलांना बूथवर जर दादागिरी केली तर पंचनामे करायचं काम तुम्हाला मी दिल्याशिवाय राहणार नाही. काय काळजी करू नका. हे मला खुलेपणाने बोलावं लागतंय, विलाज नाही बोलावं लागतंय. आणि ज्या मस्तीमध्ये जर कोणी अशा प्रकारचा सामान्य जनतेवर, मतदारावर भीतीचं सावट आणून पैशाच्या मस्तीमध्ये जर मतं विकत घेत मतदानाच्या बूथच्या 200 मीटरच्या बाउंड्रीच्या मध्ये जर कोणी जात असेल तर माझ्या कार्यकर्त्याला विनंती आहे, तुम्ही 200 मीटरच्या रेषेच्या मध्ये जाऊ नका. पण जर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा जर कोणी गेला तर आपल्याही झुंडीच्या झुंडी बूथवर जा. काही काळजी करू नका. काय व्हायचं ते हो द्या. कायदा मलाही कळतंय. आचारसंहिता कशाला म्हणतात? मी काय अंगठेवाला 9वी पासचा उमेदवार नाही, मला माहिती आहे सगळं. आणि म्हणून या मतदारसंघातल्या निवडणुका शांततेत झाल्या पाहिजे. या मतदारसंघातल्या गरीबाला त्याच्या मनाने, स्वतःच्या बुद्धीने मतदान करता आलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. आणि प्रशासन त्याची तसदीक घेईल असा विश्वास मी ठेवतोय. पण जर प्रशासन जर कदाचित तुटपुंज पडलं तर मी सांगितलं, आमचं स्पेशल मिलिटरी फोर्स आम्ही तयार ठेवलेलं आहे. मग मात्र मनोहर धोंडेला दोष देऊ नका. मग मात्र मनोहर धोंडेला म्हणू नका निवडणुका गेल्या चुलीत, हिसाब जागेवर करू. आम्ही हिसाब जागेवर केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अफवा पसरायच्या नाही, भीती दाखवायची नाही. पैसे द्या, घ्यायला तयार आहे. आम्ही घ्यायला तयार आहे की नाही तुम्ही? पैसे जेवढे घ्यायचे तेवढे घ्या. या बदमाशांचे खिसे रिकामे करा आणि अंगावरचे कपडे काढून घेऊन एकाचं पार्सल चिखलीला आणि दुसऱ्याचं पुण्याला पाठवा. पाठवायची तयारी तुम्हाला करावी लागेल. करणार का? करणार का नाही? हात वर करा. इथं बसलेला फक्त मावळा आहे, गावागावात मतदार बाकी आहे. आणि म्हणून बांधवांनो, मतदानाच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला मताचा अधिकार जो आहे तो मुक्तपणे आम्हाला वापर करता आला पाहिजे. कोणाचाही दडपण असता कामा नये, कोणीही नियम तोडता कामा नये. जर मोठा आहे म्हणून नियम तोडत असेल, जर मोठा आहे म्हणून प्रशासन पार्सिलिटी करत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्याची जबाबदारी मनोहर धोंडेवर राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये मी अनेक निवडणुका बघितल्यात, अनेक मतदारसंघ बघितले. मी काही दुधखोळा नाही. आणि म्हणून मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय, आपण कोणीही अतिरेक करू नका, कोणीही कायदा मोडू नका. साचेबंद कायद्यामध्ये मतदान, घराघरातलं मतदान बूथपर्यंत आणा.
मतदान करून घ्या, पण जर तुम्ही नियमानं काम करालात आणि समोरचे नियम तोडत असतील तर कृपा करून कोणाच्या परवानगीची वाट बघू नका. जागेवर तुम्ही त्याचे निर्णय घ्या. आणि आपल्या कार्यालयाचे 3 फोन मुद्दाम बूथला संपर्कासाठी आपण देतो आहोत. बूथ प्रमुखाच्या बैठकीमध्ये स्पेशल 3 फोन त्यासाठी ठेवले जातील. 338 बूथवर कुठेही काही जर घडलं तर तातडीनं बूथ प्रमुख आणि बूथ कमिटीच्या सदस्यांनी त्या बूथच्या माध्यमातून आपल्या संपर्क कार्यालयामध्ये एक कॉल करा. कॉल केल्याबरोबर जसं 108 ची गाडी येते ना, बरोबर आहे ना, एखादा पेशंट जर झाला तर आपण कोणाला कॉल करतो? 108 ला तातडीने सेवा हजर आहे. तसं जर कोणा बूथवर दादागिरी खाडखुड झालं तर तुम्हाला नंबर गोपनीय दिला जाईल. त्या नंबरला फोन करा, स्पेशल फोर्स पोहोचेल, जागेवर हिसाब चुकता करू. आणि म्हणून बांधवांनो, मनातली भीती काढा. मला खास करून गरीब लोकांना, गरीब मतदारांना, दीनदलितांना, बहुजनाला, ओबीसीला हात जोडून विनंती करायची आहे, कोणाच्याही दहशतीत राहू नका. मनोहर धोंडे इकडे आलाय त्याच्यामुळे या गेंड्यांची दावण बांधायलाच माझा जन्म झाला. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे, अफवावर विश्वास ठेवू नका, भीतीमध्ये राहू नका, स्वातंत्र्याचा आस्वाद घ्या, मुक्तपणे मतदान करा आणि नियमाचं पालन करा. आणि जर समोरचा नियम तोडत असेल तर मात्र आदेशाची वाट बघू नका, जागेवर कामाला लागा. तुमच्यासाठी पूर्ण ताकद, पूर्ण रसद मध्यवर्ती कार्यालयातून पुरवली जाईल एवढं अभिवचन देतो. आणि पुनश्च एकदा तुम्हा सगळ्यांना, आपण इथून गेल्यानंतर आपापल्या भागात जा. उद्या फक्त रॅलीला लोह्यामध्ये 10 वाजता या. याच्या व्यतिरिक्त कोणीही कार्यकर्ता आपलं गाव आणि बूथ सोडून बाहेर जाऊ नका. उद्या सकाळी इथून गेल्यानंतर आपला वचननामा आणि आपले बॅलेट, आपल्या पोलिंग चीट, ह्या पोलिंग चीट घेऊन गावागावामध्ये पायी दिंड्या काढा. उद्या तुम्हाला पायी दिंड्या काढता येतात. आणि म्हणून आज संध्याकाळी कार्यक्रम ठरवा सगळ्या गावांमध्ये. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आपण आपल्या गावामध्ये, घराघरामध्ये जाऊन आपलं चिन्ह, आपला वचननामा आणि आपली पोलचीट ही पोहोचवण्याची जबाबदारी घ्या. आता हे सांगितले मी, त्याच्यामुळे काही आवश्यक, तुमच्या अफवावर विश्वास ठेवणार आहे का? पुन्हा एकदा सांगा, अफवावर विश्वास ठेवणार आहे? अरे भडव्यानो म्हणा, मनोहर धोंडे मैदानात आहे, तुम्हीच तुमची हिंमत नाही पदयात्रा करायची. तुम्हीच गल्ली गल्लीनं दारादारात फिरता आहात. चोर जसे हिंडतात तसं तुम्ही हिंडता आहात. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन, मनोहर धोंडेची लढाई उद्याच्या 20 तारखेला जी मतदानाची लढाई आहे ती एका उमेदवाराच्या विरुद्ध नाही. या तालुक्यात जेवढे प्रस्तावित आहेत आता सगळे एकत्र आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, महायुतीचा उमेदवार असेल, का अंटी असेल, त्यांना पाठिंबा देणारे असतील, मग धोंडगे असतील, चव्हाण असतील, सासरा एका व्यासपीठावर आहे, गावात दुसऱ्या व्यासपीठावर आहे, भाऊ तिसऱ्या व्यासपीठावर आहे. आम्हाला कळतात आणि म्हणून व्यासपीठ वेगळे आहेत असं कृपा करून समजू नका आणि तुमच्या मतात फूट पडू देऊ नका. 20 तारखेच्या आदल्या रात्री म्हणजे 19 तारखेला तुम्हाला विश्वासानं सांगतो, एकनाथ पवार, आशा शिंदे आणि प्रताप चिखलीकर हे तिघही एकत्र येणार आहेत आणि मनोहर धोंडेच्या विरोधात एकालाच मतदान करा असं सांगणार आहेत. झालं की नाही? मागच्या निवडणुकीत 2019च्या निवडणुकीत काय झालं? महायुतीकडून मुक्तेश्वर धोंडगे, महाविकास आघाडीकडून डोकं नसलेला श्याम शिंदे,
आणि शेवटच्या दिवशी प्रताप चिखलीकरच्या मध्यस्थीनं दोघं एक झाले आणि ज्याचं थोबाड बघितलं नव्हतं तो श्याम शिंदे 15 दिवसात आमदार झाला का नाही सांगा. ही मॅच फिक्सिंग आहे. मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यांनी मॅच फिक्सिंग केली होती. उद्या 20 तारखेला सुद्धा हे मॅच फिक्सिंग करणार आहेत. त्यांचे फोन चालू राहणार आहेत. या बूथवर असं आहे, त्या बूथवर तसं आहे, तिकडं आता याला सोडा, इकडं याला धरा, यानं पाठिंबा दिला, त्यानं पाठिंबा दिला. हे कान फुक्याचं ऐकू नका. आणि म्हणून तुमचा विश्वास तुमच्यावर, तुमचा विश्वास तुमच्या नेत्यावर, तुमचा विश्वास तुमच्या चिन्हावर ठेवा. आणि उद्याच्या 20 तारखेला मनोहर धोंडेला हरवण्यासाठी या निवडणुकीतले 3ही उमेदवार आणि त्या 3ही उमेदवाराला पाठिंबा देणारे बगलबच्चे हे सगळे एकत्र येणार आहेत. मला विश्वास आहे यांनी कितीही जरी आटापिटा केला आता जनतेची ही वादळ उठलेलं आहे. सामान्य गोरगरीब जनता उभा टाकलेली आहे. या वादळामध्ये यांना पाला पाचोळ्यासारखं उडून जावं लागेल. आणि ती ताकद बांधवानं उद्या तुम्हाला 20 तारखेला झुंडीच्या झुंडी प्रेशर कुकरचं बटन दाबायला बूथवर घेऊन जाण्याची तयारी करा. 23ला विजयाचा गुलाल उधळायला लोह्याला या असं आमंत्रण देऊन थांब.